मग तिकडं आम्हाला बी रस्त्याने गटर करून द्या की आम्हाला तिकडं रस्ता मेन रोडला पाणी सोडले तिकडं. हा माझा मेन रोड आहे आणि हा माझा प्लॉट धारकांसाठी केलेला सब रोड आहे खालच्या. त्यांचा रस्ता येतो ते म्हणतात की वरून असा हे येतो असं म्हणतात. जो रस्ता पण बघा त्याला मॅडम नाही आलं चल घे चालेल. काय ना भरत उलटा काय बरं नाही यायला लागले मॅडम आणि कुठेतरी बघायला गेले ठिकाणी बघून इकडे आले मी आणि पुढे गेलो 3 किलोमीटर जाऊया म्हणजे परत फोन यायला लागले. दादाला पीए केले वाटतं आज. तुला पीए दादाला पीए केले म्हटलं आज पहिली विसरायला लागलाय. गोष्ट महत्वाचं गोष्ट महत्वाचं त्यासने बाहेर पण काय उपयोग नाही. त्यासने बाहेर काय उपयोग नाही. गोष्ट महत्वाचं त्यासने बाहेर काय उपयोग गोष्ट महत्वाचं बलाला महत्वाचं. कोण कोण येणार त्यांचा रस्ता तिकडे जोडलेलाच आहे सगळं काही. हा जो आहे ना त्यांचा रस्ता वरच्या रस्त्याला जोडलेलाच आहे ना. त्यांच्या याला प्रॉब्लेम नाही, ह्यावाल्याला प्रॉब्लेम नाही. आणि हा स्वतः मी स्पेशली माझ्या ह्याच्यासाठी घेतलेला समोरचा हा रस्ता नाही, हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. की आता टू व्हीलर आता जी टू व्हीलर आहे बघा जस्ट तुमच्या गोरेश्वर ती प्रॉपर्टी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. चव्हाणांची मी तिची ॲग्रीमेंट पण तुम्हाला लागते. 1,500 स्क्वेअर फूट मी रस्त्यासाठी स्पेशली मी विकत घेतले माझ्या प्लॉटसाठी. म्हणजे तो माझा प्रायव्हेट हद्दीचा रस्ता आहे. तिथं शेवटचा तो प्लॉट म्हणजे आमचा शेवटचा प्लॉट. जे ही लाईन अशी ही तिरकी अशी जाते. त्या घराला लागून क्रॉस होते आणि त्या साधारण त्यांच्या कंपाऊंडला अशी कोणती येते अशी सगळं पुढं क्रॉस होत्या काय आणि कनेक्टच होते त्या. हा प्लॉट आमचा असा उभा आहे आणि अशी आडवी आमची 3 प्लॉट आहे. प्लॉट आहे ते आडवी 3 म्हणजे 1 2 3 हा जो दिसतो हा 3 प्लॉट म्हणजे पलीकडे ते पलीकडे 3 प्लॉट काम करतो गेला. एका तुम्ही तिकडचे कन्स्ट्रक्शन आले त्या टाकले त्यांना काल मी बोललो तर ती लाईन आमची तिथे येणार आहे पूर्ण एजला. तर लहान एक कॉर्नरला पकडायचं ते आंबाला पकडायचं. काय झालं म्हणलं असा रस्ता आहे प्लॉट लोक आहे प्लॉट लोकांच्या प्लॉटमध्ये कसा रस्ता बरं असा रस्ता असला तर मग पलीकडचा रस्ता मला करून द्यायची. माझ्या दारातनं रस्ता आला की नाही तो पलीकडचा तिकडल्या नकाशात जो आहे की नाही जो रस्ता लागतो तो किल्ल्याच्या खाली लागून जातो. मोजणीच झालेली नाही त्याची ग्रामपंचायत मोजणीच झालेली नाही. कुठल्या प्लॉटची नाही 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 गटाची आपल्या हां खर्चाची गट आहे की नाही मोजणी शीटच नाही त्यामुळे त्याच्या प्रायव्हेट कार्ड मिळतच नाही वरचे. मी माझ्या वेळेला किती बांधतो ह्याला त्रास झाला मला मला आपलं सोशल मीडिया बरोबर आहे. लोकांच्या हे मिटवण्यासाठी हां टाकत नाही का कुठं व्हायरल करू नका म्हणतो का गावा ठेवा लागतो. ह्या प्लॉटवर आम्ही जाऊन विषयू शकतो. पेटसले पेटस नाही 2,000 लोक बराही नाही काय निवांत
टेकडीकडे जाऊन आम्ही इथे शांत होतो. पावसामध्ये जर असेल बघा, तर मला बाय आम्ही कधी जाणार? रोड इकडे जोडता येते तुम्ही कुणी मागणी केली की त्या रोड थोडं जोडा म्हणून प्रायव्हेटमध्ये कोण कोणाचा घेईल? प्रायव्हेटमध्ये कोण आणि का ते मोठी पार्टी आहे शहाद शिंदेची प्रॉपर्टी आहे त्यांना कोणी बोलणार नाही बाबा आम्ही तिथून रोड पाहिजे म्हणून आम्हाला तो रोड जोडता येते की त्यांना डांबू वर करून खाली टाकलं. ऐका ना उत्तरे साहेब तुमची काय तक्रारीचा विचार सांगा. काय नाही जरा आम्हाला एक रस्त्यावर दिलं काय म्हणला जरा रस्ता दिलं कसं रे पुन्हा तर बघा आपल्याकडे नकाशा जे शासनाचं आहे जे कलेक्टर येणे आहे तर कुठेही रस्त्याला तुम्ही जे म्हणताय तुमचा अर्ज माझ्याकडे आहे त्याच्याबरोबर तुम्ही सरकारी रस्ता आहे म्हणता कुठेही याचं व्हिडिओ शूटिंग जर झालं तर साहेब मग कर चुकीचे कुठली व्हिडिओ शूटिंग वगैरे काय प्रयत्न करायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, चर्चा आहे. कुठली चर्चा करायला तर चर्चा होती. हे बघा हा कलेक्टर साहेबाचा येण्याचा हा नकाशा आहे सगळा तिथं कुठेही तुम्ही जे मागताय रस्ता इकडे पुढं तिकडे नाही आम्ही हां, मागत. हां. आम्ही त्या कोपऱ्याला मागावं. त्या म्हणजे पोलावरून पुढे त्या साईडला मागता आणि हा इथे जाता येते तिकडे जागेवर. माझं जागेवर जा. जेवण आले मेघराजाजवळ की नाही हो मॅडम मेघराजाजवळ दोन महिला म्हणजे या दोघीन म्हणत आहेत. सकाळपासून लोकांना अडवून पैसे काढायला म्हणजे आपलं कानावर असलेलं सांगा. केंब्रिज हे कुठं उत्तरे साहेब हां बोला, सांगा. बोला. त्या अशी गुंतत म्हणजे कशाच्या आधारावर आपण त्यांच्याकडे मागणी एखादी गोष्ट करूया की बाबा हे साहेब तुम्ही आम्हाला इकडं उत्तरे साहेब कुंदूर साहेब तुम्ही आम्हाला इकडं द्या कशाच्या आधारावर आपण त्यांना फक्त मागणी देऊ माझ्याकडे नकाशा म्हणल्या नकाशावर कुठेही अशी सरकारी तुम्ही अर्जात म्हटलं की ही सरकारी रस्ता आहे कसं होतं प्लॉट करायच्या अगोदर सगळ्यांच्या जागा ह्या अशा ही कसवी जातो जेव्हा एखादं डेव्हलप एरिया होतो तर नकाशा बघितला आणि हा कलेक्टर साहेबांच्या येण्याचा नकाशा म्हणजे कुठेही बाबा असा क्रॉस रस्ता यासाठी कुठेही चर्चेचा दिसत नाही कुठंही त्याचं नियोजन नाही आपण प्लॉटिंग करायच्या अगोदर हे सगळं रिकामच होतं त्यामुळे आपण कसंही म्हणतो म्हणून तुम्ही अर्जात उल्लेख केला की सरकारी रस्ता होता पण माझ्याकडे रस्ते रजिस्टर माझ्या बघितलं तर माझ्या रस्ते रजिस्टरला कुठेही हा रस्ता नोंद दिसत नाही त्यामध्ये रस्ता नोंद म्हणून तुम्ही आम्हाला परवा तिथं हे टाकताना गेलं बरोबर मग आता जो रस्ता नोंद कुठला ते 1690 आहे कुठे नोंद नाहीच नको आमच्याकडे आता तू कुठला रस्ता क्लिअर तो एक रस्ता तो वेगळा विषय आहे. तो विषय वेगळा आहे ना तो नाही ह्या 1663 मध्ये कुठला 1663 मधला बसणार नव्हतं का उपोषणला ते यात्रेच्या घरतीवरती बरोबर ना बरोबर ना तो पण ह्यातलाच विषय आहे आणि हा पण त्यातलाच विषय आहे मग हे सगळी रस्ता आम्हाला नोंद करून आम्हाला रस्ता करून द्या
रस्ता जर ग्रामपंचायतीला तुझी नोंद नसेल आणि तुमचा 16 नसेल तर ग्रामपंचायत अजून कजापद्धतीचं झालेलं झालं नाहीये. नाही. जोपर्यंत कजाप होत नाही फायनल पाटील झाल्यानंतर साहेब, आपण करून घेऊ. जोपर्यंत जर कजाप होणार नाही तोपर्यंत कशाच्या जवळ तो रस्ता नोंद आहे किंवा हा, या गोष्टी होऊ शकत नाही. मग ते आता मी तलाठी साहेबांना पण आपण हे दिलेलं आहे. हं. हा तिकडून आलेले एंडला आलेले आहेत सगळे हां एंडला इथून सुरुवात झालेली हा एंडला आहे संपलेला आता आहे. थोडक्यात काय 1663 मध्ये जे काही प्लॉट धारक ह्या बाजूला आहेत त्यांनी सहानुभूतीनं सोडावं असा हा विषय आहे थोडा. हा, नाही, ऐका तरी ऐका तरी अहो, तर मी सहानुभूती सोडा म्हणत नाही मी, ऐका तरी म्हणजे जनरली इथं 100% तिकडून आलेले 1663 येऊन इथं एंड झालेला आहे आणि ह्याचा जो नंबर आहे ना अगदी इकडून सोडलेला नाही प्लॅनमध्ये सोडलेलं नाही. बरोबर आहे. फक्त आता काय तुम्ही इथं बांधकाम काढल्यामुळे आता ह्या लोकांची तिकडं जायची अडचण सगळ्यांचीच होती. आता तुम्ही तिथं विकत घेतलं म्हणून आमची अडचण दूर झाली हे आम्हाला माहिती आहे, 100% माहिती आहे. प्रश्न तसंच आहे प्रत्येकाचं. म्हणजे इथं प्रत्येकाने मीच खर्च करायचं काय मीच प्रत्येकाने मीच मोजायचं काय पैसे नाही पैसे मोजायचं सगळं. 1,500 स्क्वेअर फूट साहेब तुम्ही जसं म्हटलं तुमच्या सगळ्यांची सोय केलीच ना 100% आम्हाला शक्य आहे तिथं आम्ही तुम्हाला मदत केलेलीच आहे का नाही असं नाही हे कोपऱ्याला आलंय म्हणून झालं पण हे आता उदाहरणार्थ ठीक आहे त्यांना तुम्ही काय केलं म्हणून त्यांची सोय झाली त्यांची काय तक्रार नाही काय नाही परंतु ज्यांना तिथं एंडला आहे दुसऱ्या बाजूला इथे काय तिथे काय मला वाटतं अशा दोन माझा इथं साहेब प्लॉट आहे तुमचा माझा 100% customer हक्क आहे. घेतलाय. माझा 100% XYZ कस्टमरनं प्लॉट घेतलेला आहे तो हा, कसा सोडेल सांगा आता मॅडम किंवा हा, तुम्ही plot- पाटील साहेब कोण घेतलाय किंवा ह्यांनी घेतलाय तर ह्यांनी सोडतील का माझ्या प्लॉट मधनं रस्ता द्या चालेल विकत घेतलेला माणूस देईल का सांगा सिंपल लॉजिक आहे नाही तू कसं लहान मुलांचा आरोग्याचा प्रश्न आहे रस्ता जर जोडला काय होतं झाला लहान मुलींची लहान मुलं काय झालं काय झालं जेव्हाचा प्रश्न आहे ना प्लॉट जायचे का माझा प्लॉट जातोय पण आता ह्या प्लॉट पैसे मला देतो सोडतो मी काय किती स्क्वेअर फूट पाहिजे पैसे द्या मी सोडतो काय अडचण मला काय प्रॉब्लेम मॅडम पाहिजे करतो आम्ही मग सोडून देतो आणि काय आमचे जे रेट आहेत त्या रेट प्रमाणे तुम्ही द्यावं आम्ही लगेच सोडतो मुरुम बिरून टाकून चकचकीत करून देतो काय अडचण सेम करून देतो कॉन्क्रीटचा मस्त करून देतो आमची पण अडचण आहे ना. आणि समोर एक घेतलाय आणि किती झिजू आम्ही प्रत्येक ठिकाणी झिजू किती खर्च करू पैसे तुमच्या लक्षात येतं का बघा Technically बघा तुम्ही टेंटेटिव्ह येणे झालं कुठे त्याचं फायनल कजाप झालेलं नाही कजाप झालेलं नाही तर तुमची जी मागणी आहे की बाबा आम्हाला तिथे रस्ता पाहिजे पण कलेक्टर साहेबांच्या येण्यामध्ये हा रस्ता इथंच संपतो इथंच रस्ता संपतो दाखवा त्यांनाही दाखवा त्यांनाही क्लिअर होईल त्यांचं जे मत आहे किंवा जे सरकारी रस्ता आहे किंवा हा नाही तसा नका दाखवा आणाचा वाईट विषय संपू देतो म्हणजे रोज तुम्ही कसं होते आपला रोज कसं तुमचा तक्रारीचं त्यांचं रोज ग्रामपंचायतीकडे तुमच्या एखादा नकाशाचा आणा की मी निवांत आहे ह्या माणसाचे प्लॉट धारकांना ते कोल्हापूरहून problem या आहे ना. त्यांनी इथं घर बांधले त्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे सगळ्या घरात तिथं पाणी आलं सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अडचणी असेल तर तुमचं नाव कसं दादा रमेश जरा तुमच्याकडे काही हा रस्ता नोंद असेल तर ती कागद तुमची संपेल आपण आमच्याकडे रस्ता नोंदची कागद नाही बरं मग फक्त आमच्याकडे नकाशाने आपल्या हे 1663 आम्हाला ते काय तिने हां खरेदी करताना काय दिलेलं ती हां कुठं आहे नकाशे कुठे आहे त्याचा नकाशा आहे का तुमच्याकडे रमेश साहेब आहेत नकाशे तसं तुमच्याकडे नाही माझ्याकडे नाही तिथे तिकडे आहे पवारकडे आहे लावू म्हणून आपण नाही पण नकाशा हे आता तुम्ही म्हणता तसं नाही आहे हा मग टेंटेटिव्ह प्रस्तावित रस्ता असा व्हावा असंच तुमचं बाकी बघा त्या नकाशात येऊ रस्ता इथपर्यंत आहे शेवट आहे ना इथं नकाशा जातो. मूळ काय साहेब काय होतं हे जे एंडला आले त्या नंबर पासून अगदी ह्या घराच्या पलीकडे तसा असा एक सोडला पाहिजे होता हा तर्काचा विषय सोडला पाहिजे वस्तुस्थिती भिन्न आहे यांची मागणी ही आहे ती कशी आहे मागणी रस्ता आहे का रस्ता इकडं आम्हाला जायला पाहिजे पण ते आता यांनी सांगितल्याप्रमाणे व काय त्याची प्राईस द्या मग करून देतो हा एक वेगळा विषय आहे आता आम्ही तिथं सुद्धा तयारच होतो पण आमच्यावर यांनी म्हणजे अर्थात म्हणजे असं त्या गल्लीला जो आता रस्ता झाला आम्हाला साहेब तिथं शक्य आहे तिथं कॉन्क्रीट एल शेपमध्ये टाकून मध्ये एक्स्ट्रा कॉस्टिंग गेले ते पण केलंय पाटील साहेबांना माहिती आहे कांबळेंना माहिती आहे जिथं शक्य आहे तिथं मी सहकार्य केलेलंच आहे ना जिथं प्रॅक्टिकली मला शक्यच नाही तिथं मी सहकार्य कसं करू तर काय व्हायला पाहिजे काय तुमचा परत विषय सांगा तुमचा तक्रारीला माझं पेंडिंग तसा राहिला
सरपंच साहेब, आज निकाल लावण्यासाठी साहेब आलेले. नोंद नसल्यामुळं त्याचा तक्रारीचा कुठल्या प्रकारचा विचार करायचा काय बोलू? उद्धव साहेब तुमचा दुसरा काय विषय सांगा. लक्षात येते का तुमच्या मुद्दा लक्षात येतो आलं का? लक्षात आलं मग आणि तुम्ही का फक्त का प्रशासन संघ भांडताय की बाबा तुम्ही मी रस्ता कुठे करून- पाडतोय अहो, नाही आता तुमचं- जो पांड आलाय ते यायला नाही थांबा. काय ते जो विशाल यायला आलाय तो त्यांना अर्ज केलेला आहे तुम्ही त्याला पण बोला. ठीक यायला लागलेत. नाही उत्तरे पहिल्यात म्हणून आम्ही तुम्हाला विचारलं बरोबर आहे, कारण माझी एवढी कंडिशन आहे आता उद्या इथं बंद झालं तर मला जरा कुलूपच घाला पाहिजे. कारण माझा सगळा व्यवसाय सगळं बंद झाला हो. ही लोक काय वरलं काढणार नाही. तुम्ही 100 वेळा आम्ही तक्रारी अर्ज दिलं तरी ही माणसं काय काढणार नाही. तिने एकमेकाचं नावं सांगत असते. मी आता हे बघा हे जो काय प्रश्न सांगितलं घातला ना ते तर नका मनोज केलं का आपण विशालला केले का विशाल मनोज भावे म्हणजे मग तो जो प्रश्न आहे ना यांचा तो लक्षात येईल. त्यांना रस्ता वरचा मोकळाच होता. विशाल व्यवसाय आहे हो इथं. त्याचा कामावर नाही इकडे यायला. तुमचं काय मत आहे की तिथं अतिक्रमण झाल्यामुळं तुमच्या रस्त्याची भविष्यात अडचण निर्माण होणार अडचण आहे? होणार. हा तुमचा आत्ता- महत्वाचा आत्ता मुद्दा. सुद्धा आहे जो. मी काय म्हणतोय हा रस्ता तुमच्या डोक्यात विषय नाही आहे दिसत मग तुमच्या बोलण्यावरनं तुमचा विषय मग सरपंच आहे रस्ता तो तिकडे जायला अडचण तिथं अतिक्रमण झाल्यामुळं मधी पण एक वेळा आम्ही त्यासाठी आम्ही ही बैठक झाली त्यांना इथून आम्हाला एक 10 फूट रस्ता द्या, याला अटॅच करा आणि आम्ही ह्या मार्गाने जाऊ असं तुम्हाला स्पष्ट आम्ही सांगितलेलं होतं. तुम्ही केलेलं मागणी पण हा, मागणी हां. तुम्ही केले रिक्वेस्ट किंवा मागणी म्हणून त्यासाठी तुम्हाला आम्ही अर्ज सुद्धा दिलता, पंचायतला पण दिलता आणि यांना पण दिलता. ती असं जर दिलं होतं काय बाबा ती काय रस्त्याची किंमत येते आम्ही तुम्हाला देऊ असं असं काय काय नाही असं काय नाही. पण आता ह्याने म्हणतात ते रस्त्याची किंमत आहे. साहजिकच आहे, त्यांच्या प्लॉटामध्ये माझं कलेक्टर plot साहेबांचा हे सगळं येण्याचा मी हे त्यांचा विषय आहे. आमच्या प्लॉट अण्णा माझा एक स्क्वेअर इंच महत्वाचा आहे माझ्यासाठी मालक म्हणून. एक स्क्वेअर इंच पण तुम्ही तर मागायला माझे 7-8 लाख रुपये 8 लाख रुपये 10 लाख ठीक आहे किंमत होईल एवढे स्क्वेअर फूट. हा 10 लाख रुपये आणि 1 रुपये फरक आहे की नाही. तुमच्या सगळ्याच्या लक्षात येत नाही रस्ता त्यांना वरचा आहे. मग तो रस्ता करून द्या की तुम्ही सरकार नियमाप्रमाणे होय का नाही. मग इकडचा रस्ता असा कसा देणार सांगा साहेब. हेच बघायला लागलोय की गोष्टीचं आम्ही इथं का ते घर माझंच आहे. तर एक मी सांगू का तुम्हाला आता जो तो टार रोड केला की नाही आपला तो कसा झालाय तसं द्या. तसाच इथं पण आपण ह्या सगळ्या असेच गेलेले हा गोसाव्यांनी तिथलं जे कसं काढलं अतिक्रमण पाहिजे केल्यामुळे आपल्याला सगळं तिथं अडचण झालेली आहे त्या रस्त्यावर. त्यामुळे ह्या घराला का नाही वास्तविक ह्या सगळ्यांना वरूनच रस्ता आहे वरनच रस्ता आहे हो. पण आता इथं हे झाल्यामुळे काही ना खाली सोय झाली आणि काही ना गैरसोय. हे रस्ता नसतं तर आम्हाला म्हणजे अडचणच पण आली. साहेब माझं सांगा की ओनर म्हणून मी यांची सोय करून दिली. 1,500 स्क्वेअर फूट म्हणून आधी स्वतःच घेतलं. चव्हाण म्हणून आहेत, त्यांना तुम्हाला ॲग्रीमेंट पण दाखवतो, झालेलं दस्त पण दाखवतो. ते सगळं मी स्वतः घेतलं. आता त्या गल्लीची सोय झाली आणि ह्या झाली नाही त्याला मी काय करू शकत नाही ना. आमचा ह्यो गल्लीवाला पाहुणा आहे आणि ह्यो शत्रू आहे असा पण काय भाग नाही. जे जिथं शक्य आहे त्यांच्या प्लॅन प्रॅक्टिकली प्रमाणे त्यांनी ते केलं. ज्याला संधी मिळाली ती मिळाली, ज्याला नाहीच नाही. आणि तसं काही नाहीच आणलं वरचं कसं बी वरचं काढता पाहिजे काढावंच ते हक्काचं लागणार आहे आहे. ते हक्काचं आहे त्या घरांना ते रस्ता हक्काचं आहे. तोच आहे का नाही आम्हाला. तो काय रस्ता आमचा नको. यो साहेबांनी आम्हाला दिले तेवढं absorb आला का विशाल दादा विशाल खूप सगळ्यांनी नाहीतर इकडे बंद. अर्ज विशालने केलाय काय ह्यानं केलाय? विशालला अर्ज केला नाव पहिला यांचा आहे. मी तुम्हाला पहिला यांचंच येणार की विशालचं एक कसं येईल? गावचा नागरिक म्हणून तुम्हाला सल्ला तक्रारी केली पहिल्या दारात माझ्या येते. सल्ला चांगला देतो. सगळेजण मिळून आता मिटिंग घ्या. दुसरा पेर आहे शेंड्री साहेब. ओमकार हर्षल दुसरा पेर आहे. सगळेजण मिळून मिटिंग घ्या आणि हे घ्या जावं माझं मत आहे. हा थोडा कोपरा घेतला थांबवून जरा वळवून नंतर 200-300 स्क्वेअर फूट जरासं काय तर थोडं जरा काय ठेवून टाका. थोडंफार इकडे तिकडे ताकद आहे त्यांनी घेतली. ताकदचा विषय नाही, सगळ्यासनी पाहिजे. वरनं होणार हो, वरल्या कडपासून इकडे पण होणार. पण हिने वैयक्तिक घेतला की वैयक्तिकच, बाकी यांनी कोणी इकडनं प्रवेश करा. आता तुम्ही गेट लावा, तुम्हाला पाहिजे तो उघडा आणि तुमचं तुम्ही या. वैयक्तिकच झालं की आता ह्याने पण काय म्हणायचं आमचं वैयक्तिक आहे. वैयक्तिक झाला सगळ्यांना घेतला तर सगळ्यांना वापरा येणार ना. एकटा घेतला तुम्ही बाकीचे आता ह्योच रस्ता ह्यांनी इथं करण्यापेक्षा तिथं केला असता तर सगळ्यांना इकडे प्लॉट मोठा रिकामा झाला असता. प्लॉटिंग कोण घेणार हे लांबडा एसटीच्या डब्यासारखा प्लॉट होतो. हे कोण घेणार? एक गुंठ्याचा प्लॉट तू 2 गुंठे बोलत आलं तर घेणार. तसं बघायला गेलं तर
रस्त्याला अटॅच करूनच दुसरा रस्ता द्यायचा असतो ते तुझं येणे तुझं दोन रस्ते जोडायचे असतात असतं ना. पुढे 2 रस्ते जोडलेत. तुझा खजाप असता का नाही? 2 रस्ते जोडले मेन रोड वर राहिला जोडला साहेब. मग जोडला की 2 रस्ते पण ते आम्ही आमची सोय म्हणून तो त्या रेल्वे दिलाच ना आम्ही वैयक्तिक दिला तो वैयक्तिक केला त्यात नकाशावर बघा की वैयक्तिक आम्ही घेऊन गेला असं लेट आहे माझ्याकडे. घेऊन रस्त्याला दिला मार्ग एकच काय नाही मार्ग मी अर्ज करतो ग्रामपंचायतला रस्ता मंजूर करून घेतो आणि ते जाते देत नाही. वरचा रस्ता झाला आहे की उगाच कशाला ह्याच्यासाठी वरचा रस्ता झाला ना तुमचा रस्त्यासाठी अर्ज देतो ते काय असेल अतिक्रमण काढून घेऊन रस्ता सगळं घेतलं. तुम्हाला रोड झालाच ना वरची भर जरा खाली पडायची. हाय बरं आहे रस्ता देणार काय नाही बाबा. हो, बरं आहे निवांत आहे बघ आले जोडी त्यांचा चांगलं झालं दंगा की. उडलाय. कधी आले की? कालच आले. जायचं आता आता जायचं आता जावा आता गणपती कडूनच जावा आता गावाकडे चाललेत गावाकडे चाललेत त्यांच्या गावी जायचं. रेससाठी आलाय तो आता आलेत गाडी घेऊन तिकडनं म्हणताना जरा थांबलेत माझ्यापाशी. बरं झालं की तुम्हाला सासूपशी गेल्यावर कोण बस म्हणणार आहे करायचं आता. म्हणताना ते चालतंय. दादा 1 मिनिट मॅडम सोडले इकडे. हे रस्ताच दिसत नाही आम्हाला. होय. अरे बाळा हे काय घोसाळी सगळं रस्ताच मग कोण हे काय आणि अर्ज पण छोटी जागा आहे काय जाऊ दे तिकडे. आता आम्हाला इथं काय शेड मारा येईना काय मसरास नाही मग म्हणून म्हणजे जनावर पाळले हा? होय. खुर्ची आणून दे काय साहेब खुर्ची आणून खुर्ची पाहिजे तुला नको नको तू दे विषय सॉल्व त्याला काय दाखवायचं. इकडलं काढले तिकडचं जरा काढतो मग जाऊ द्या. क्लिअर दिसली. तेहतीस फुटाचा रस्ता ह्यो दाद्या ह्यो वर बघ की. 33 फूट हां ट्रिपला पप्पा आजारी होते त्या दिवशी. कमी हो, आहे कमी आहे.